तर हाय फ्रेंड्स, आज तर फायनली पप्पांचा रिटायरमेंटचा कार्यक्रम आहे. तर आज आम्ही आता चाललोय गावात. तर पप्पांनी त्यांचे जे साहित्य म्हणजे डेकोरेशनचं वगैरे आम्ही जिथं कपडे घ्यायला आलोय ते दुकानाच्या निवड उघडलं नाही. टी शर्ट कसं आहे? एक नंबर. त्यांच्या इथलं कसं आहे टी शर्ट? आज बाबांची काय जवळ आज बाबांचा हा रिटायरमेंट आहे. आज बाबांचा रिटायरमेंट आहे. हा, आणि ऊन किती गावाकडे. गावाकडे खूप ऊन आहे. पापड सारखे भाजली जाणार आहे म्हणा आम्ही आता उन्हामध्ये. पापा सारखे उन्हामध्ये जाणार आहे म्हणा. भाजली जाणार आहे म्हणा. भाजली जाणार आहे म्हणा. दरवाजा बंद आहे. दरवाजा बंद आहे. हं. आपल्याला यूट्यूबला सबस्क्राईब करू, कमेंट में जय श्रीराम लिखो. हा. तर गाडी उन्हामध्ये फुल तपून गेलेली होती. आता तर आम्ही इथं बसल्यानंतर डायरेक्ट पापडासारखे भाजले जाणार आहे. काय रे धवल, गरम आहे का मध्ये? गरम आहे. खूप ऊन आहे. खूप ऊन आहे. पापड सारखा भाजला जाणार आहे का तू? पापा सारखा भाजला जाणार आहे मी. तर हाय फ्रेंड्स, वेलकम टू बॅक टू माय चॅनल जय खानदेश. जय खानदेश बोल. जे खानदेश. तर आज पप्पांची रिटायरमेंट आहे आणि म्हणजे आज जी पप्पां ते एवढ्या दिवसापासून जॉब करत होती, तर त्याचा आज शेवटचा दिवस आहे. आलो होतो पप्पांनी त्यांचे जे गिफ्ट्स वगैरे घ्यायचे होते. पप्पांनी त्यांना कपडे वगैरे घेतले. धवल दादा, आपण काय घेतलं पप्पांना? गिफ्ट. गिफ्ट काय पाहिजे रे? हा, कोणती कोणती घ्यायची? फाइव्ह स्टार घ्यायची का डेअरी मिल्क घ्यायची? डेअरी मिल्क. डेअरी मिल्क घे बाय. आता शांत बसशील ना? हा, बाय बाय. बाय बाय. नंतर भेटू. नंतर भेटू. केक कुठे? तो काय माहिती जवळ. तर फायनली आता सगळं सामान घेतलं गेलेलं आहे. तर आता आम्ही चाललोय घरी. पप्पांनी त्यांचे गिफ्ट वगैरे घेऊन झालेलं आहे. आता फायनल पुढे पोहोचलोय. फायनली पप्पांनी ते अचानक मध्ये येऊन गेले. तर पप्पांनी जे सरप्राईज आहे ते असं मध्येच थांबलं गेलं. तर दीदी याकडे पप्पांचे डोळे बंद करते. या पप्पामध्ये जय. सो आता फायनली पप्पांनी त्यांची रिटायरमेंटची तयारी झालेली आहे. अशा प्रकारे काहीतरी साधं सिंपल डेकोरेशन केलेलं आहे. पप्पांनी ते जेव्हा सरप्राईज द्यायचे होते त्याच्या आधीच पप्पांनी ते घरामध्ये घुसून गेले, पण त्यांचे डोळे वगैरे बंद करून आम्ही मध्ये टाकून दिलं. इकडे पप्पांनी त्यांची जॉईनिंग झाली होती 1999 आणि रिटायर होतात पप्पांनी ते 2024 मध्ये, म्हणजे आज. इकडे मामीन ते आलेले आहे. मम्मीने त्यांची तयारी झाली. कृष्णा इकडे बसलेला आहे. तर आता आपण फायनली पप्पांना घेऊन देऊ. पप्पांना शाळेतून आलेले म्हणजे आले होते, पण पप्पांना घरात पाडलं होतं. आता पप्पांना सरप्राईज देतोय. पप्पा उघड आला तुम्ही पडदा वरती. पप्पांची जॉईनिंग झाली होती. तर पप्पांनी त्यांची जॉईनिंग झाली होती 1999. आता पप्पा तुमच्या आता तिथं असं पुढे या. हा, असे पुढे आले. आणि आता पप्पांनी त्यांची रिटायरमेंट होते 2024 मध्ये. तर पप्पा हा 31 मे, पण मग 2024 मध्ये झाली ना. हा, 2024 मध्ये पप्पांनी त्यांनी एंट्री केली, म्हणजे एक्झिट झाली तशी तर शाळेमधून. पण माझा पप्पांनी त्यांची रिटायरमेंट झाली फायनली. जे फॉर्मचे केक राहतात ते केक आमच्या घरी काही पटत नाही, मग डायरेक्ट अर्धा किलो कलाकंद घेऊन त्या कलाकंदचा केक बनवून घेतला. श्रीफळ देण्यात येत आहे. जय महाराष्ट्र. किलिक उच्च देण्यात येत आहे. बुके बाई इकडे. हा चल घे. आता शिक्षक दिनाच्या पप्पा बिल्ला लावताय का? चलो मस्त, एक नंबर. हार्दिक शुभेच्छा. बघ इकडे बघ.
रिटायरमेंट तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. भाऊ आणि बाबांना दे. तर इकडे दवल दादाने बाबांसाठी छोटस गिफ्ट आणलेलं आहे का रे? इकडे बघ. खाली पाडून टाकेल रे. लागून जाईल ती. काढ लवकर दे. गैरा टोकून टोकून देतो ना. ओ बापडे. हा खोल आता. ये घागरा. हे बाबांना दे आता. अरे बापरे. बघा. खाली पाडा. बाबांना बोल रिटायरमेंटच्या हार्दिक शुभेच्छा. रिटायरमेंट शुभेच्छा. रिटायरमेंटच्या हार्दिक शुभेच्छा. रिटायरमेंटचा बोल ना रे. हॅपी रिटायरमेंट. हॅपी रिटायरमेंट बोल. हॅपी रिटायरमेंट. बाबा बाबा हो बाबा. मस्त. तर फायनली पप्पन त्यांची आता रिटायरमेंट झालेली आहे आणि रिटायरमेंटचा कार्यक्रम सुद्धा झालेला आहे. तर आता याच्यानंतर माझा वायसीएमचा पेपर आहे. तर आता मी वायसीएमच्या पेपरला चाललो आहे. तर भेटूया आता कॉलेजमध्ये. तर फायनली आता आम्ही चाललोय पेपर द्यायला. अरे मॅडमचं नाव घेतो तू आवाज तो आवडा परत मॅडमचं नाव घेतो. मॅडमला लवी म्हणतो. इकडे तर या ठिकाणी आमचा वायसीएमचा पेपर चालू आहे. सोहम दादा डायरेक्ट मोबाईल ठेवून पेपर लिहितोय गप्पा गप. सोहन इकडे बी भाऊ मस्त पैकी आमचं सोहन सर्च करतोय आणि आमच्या मॅडम इकडे बसलेले आहेत सोहनमध्ये आणि काही जागा सोडून काम चालू आहे पेपर द्यायला. आता फायनली पेपर झाला आणि निघालो घराकडे मस्तपैकी. तर आता भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.